नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत बरबटीच्या शेंगांची भाजी। तर त्यासाठी मी इथे कांदा, टोमॅटो आणि हिरव्या मिरचीचा पेस्ट घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचं कूट पण काढून घेतलेला आहे। नंतर या शेंगांना थोडी वाफ लावून घेतली आहे 5 मिनिटं। छान स्वच्छ पाण्याने धुवून त्याला वाफ लावून घेतलेली होती। त्यानंतर मी इथे एका कढईमध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे। नंतर त्यामध्ये मोहरी घातलेली आहे 1 चमचा। नंतर त्यामध्ये 1 चमचा जिरं घातलेलं आहे। जिरं आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। त्यात मी 2 सुक्या मिरच्या घातलेल्या आहे, जेणेकरून आपली तिखट कोणाला कमी कोणाला जास्त लागतं, त्यामुळे मी 2 मिरच्या घातलेल्या आहे। नंतर त्यामध्ये एक कांदा छान परतून घ्यायचा आहे लालसर कलर येईपर्यंत। नंतर त्यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे। मोठा टोमॅटो घेतलेला आहे मी। हे छान मिक्स झालं की त्यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा तिखट आणि 1 चमचा हळद हे छान मिक्स करून घ्यायचं। यामध्ये मी तिखट कमी घातलं आहे कारण मी यामध्ये ठेचा घालणार आहे। यामध्ये मी 1 चमचा ठेचा घालणार आहे। त्यानंतर कस्तुरी मेथी थोडीशी क्रश करून घालायची आहे। हा बघा 1 चमचा ठेचा। लसूण मिरचीचा ठेचा आहे हा। त्यानंतर आपण यामध्ये उकडलेल्या शेंगा घालणार आहोत। शेंगा उकडलेल्या आहे म्हणजे याला जास्त शिजू द्यायची काही गरज नाही आहे। तर बघू शकता ह्या छान यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे मित्रांनो, एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। त्यानंतर यामध्ये दाण्यांचा कूट घालणार आहोत। यामध्ये 4 चमचे दाण्याचा कूट घालणार आहोत आपण। मी हे दाणे छान भाजून घेतलेले होते आणि त्याचा कूट काढून घेतलेला आहे मिक्सरमधून। हे टाकल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं। सुकी भाजी आहे, मस्त लागते जेवणासोबत खायला। बघू शकता अतिशय सुंदर अशी भाजी आपली तयार आहे। नंतर यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत। तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।